खरं म्हणजे एक खंत निश्चित असतीच, कारण मी सर्वात जुना कार्यकर्ता 2014च्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा माझ्यावर अन्याय झालाच नाही म्हटलं तरी. उद्धव ठाकरेंनी 6 आमदार निवडून आलेले असताना साताऱ्याच्या विजय शिवतारेंना मंत्रिपद दिलं पश्चिम महाराष्ट्रातलं. अर्थात नौखे ते 6 वर्ष पण पूर्ण त्या पक्षात आलेले नव्हते, त्यांना झालेले. पण 28 वर्ष जुन्या माझ्यासारख्या शिवसैनिकाला त्यांनी डावललं. पण निश्चितपणे मी या बाबतीत असं म्हणतो की खऱ्या अर्थानं हा नशिबाचाच भाग असतो. माझ्या मतदारसंघाचा आणि माझ्या नशिबाचा भाग असेल. अर्थात पुढच्या काळामध्ये मंत्रिपद मिळेल याची देखील मला निश्चितपणे खात्री आहे. आपण विविध माध्यमातून या ठिकाणी नेहमीच ऐकलेले आहात की 2.5 वर्षानंतर परत एकदा मंत्रिपदाचं या ठिकाणी फेरबदल होणार आहे. निश्चितपणे आज 1 नेशन 1 इलेक्शन ही भूमिका देखील सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मला वाटतं हे बिल पास देखील झालं. आणि ज्या अर्थी सेंट्रल गव्हर्नमेंटनं हा निर्णय घेतलेला आहे त्या अर्थी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विचाराचं किंवा भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांचं सरकार या ठिकाणी महाराष्ट्रात देखील आहे. आणि त्यामुळं 1 नेशन 1 इलेक्शन या निवडणुकीमध्ये आम्ही देखील सहभागी असणार. त्यामुळे मला कदाचित असं वाटतं की एप्रिलमध्येच ही निवडणूक महाराष्ट्र राज्याची परत 2029ला होईल. आणि त्यामुळे 4.5 वर्षच या टर्मला आम्हाला मिळतील, असं टेन्युअरला मिळतील असं मला वाटतं. त्यानंतर 2 महिने अगोदर तुमचं आचारसंहितेचा भाग आलाच. आणि म्हणून निश्चितपणे 4-4.25 वर्षाचा कालावधी मिळत असताना 2.5 वर्ष पहिल्यांदा ज्यांना आत्ता मंत्रिपद दिले आणि परत राहिले फक्त 1.5 वर्ष, त्यामुळे परत आमच्यावर अन्याय होण्याची परिस्थिती होईल. आणि त्यामुळं मी माझ्यासह ज्यांना मंत्रिपद द्यायचे आहेत त्यांच्यासाठी तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना 2 वर्षानंतरही मंत्रिमंडळाचं परत फेरबदल व्हावं यासाठी मी मागणी करणार आहेच. अर्थात मंत्रिमंडळात जावं हा विधानसभेमध्ये निवडून आलेल्या प्रत्येक आमदाराचा एक मानस असतो. त्याचं कारण म्हणजे आपल्या मतदारसंघाचा विकास हे प्रमुख कारण असतं. आणि अर्थात मंत्रिपद मिळतं कुणाला तर ज्यांनी 2, 3, 4 टर्म ज्यांनी भूषवलेले आहेत त्यानंतर मंत्रिपद मिळत असतं. याचं कारणच असं आहे की त्यांना असलेल्या अनुभवाचा महाराष्ट्राला फायदा व्हावा. एखादा पोर्टफोलिओमध्ये काम करत असताना समजा गृह विभागाचं काम करत असलो, आरोग्य विभागाचं काम करत असलो तर आरोग्य विभागाचा महाराष्ट्रामध्ये विस्तार कशा पद्धतीने करता येईल, महाराष्ट्रातील रुग्णांना रुग्णसेवा कशी देता येईल, कशा इतर विविध सेवा देता येतील, हा आमच्या या ठिकाणी सिनियरिटीचा वापर करून हे काम करून घेतलं जातं. निश्चितपणे मला खात्री आहे की येणाऱ्या या 2 वर्षानंतर परत एकदा मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होतील. आणि खऱ्या अर्थानं काही वेळेला बॅड लकचा पण विषय असतो. कदाचित कामाख्या देवीला मी रेडा कापला नाही त्यामुळे मला मंत्रिपद पाठीमागे राहील असं मला वाटतंय. पुढच्या काळामध्ये त्याचा देखील विचार करावा लागेल भाऊ. आणि म्हणून आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. मी माझे सर्व सहकारी अगदी माझ्या खांद्याला खांदा लावून सर्व सहकारी माझ्यावर लढलेले आहेत. निश्चितपणे मला एक खंत मात्र माझ्या मनात नेहमी या ठिकाणी जाणून राहिलेली आहे. कारण शहरामधल्या चळवळींचा म्हणजे 1986ला देखील आपण जर बघितलं तर शहरामध्ये शिवसेनेची स्थापना झाली. माजी आमदार सुरेशराव साळुंखे असतील, कैलासवासी रामभाऊदादा चव्हाण असतील, कैलासवासी शिवाजीराव चव्हाण दादा असतील. आणि कालच आमच्या शहर प्रमुख धनाजीराव बिरंजे कैलासवासी यांचं दुर्दैवी निधन झालं. ते देखील त्या स्थापनेच्या वेळी होते. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली शिवसेनेतर्फे अर्पण या ठिकाणी आज करतोय. आणि ह्यांनी जी फळी निर्माण केली, शहरामधल्या ज्या चळवळी होत्या, शहरामधल्या चळवळींचा ग्रामीण भागामध्ये इफेक्ट व्हायचा आणि त्या हळूहळू शिवसेना ग्रामीण भागामध्ये फोफावत गेली. अर्थात यामागं फार कष्ट या लोकांचं देखील आहे. आम्ही देखील तेच त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पुढे शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न केला. तरी देखील या ठिकाणी माझ्या मनाला एवढी खंत आहे ती मी माझ्या वरिष्ठांना बोलून देखील दाखवलेली आहे की शिवसेना वाढीसाठी, शिवसेना प्रमुखांचे विचार जोपासण्यासाठी कोल्हापूर शहरातील माझ्या सहकाऱ्यांनी जेवढे प्रयत्न केले ते इतर कुठल्या जिल्ह्यातल्या इतर तालुक्यातील केले नाही. गट म्हणून प्रत्येकानं काम केलं. आणि असं असताना मला निश्चितपणे आज खंत वाटते की मी माझ्या शिवसैनिकांना या जिल्ह्यात खऱ्या अर्थानं शिवसेनेचं प्रामाणिकपणानं काम केलेल्या पदाधिकाऱ्यांना मी आज न्याय देऊ शकत नाही, ही निश्चितपणे माझ्या मनामध्ये या ठिकाणी खंत वाटते.